थँक्यू. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल बेनबन्सी आहेत, त्यांना आपण मेडल देतोय. आणि हा मेडल देण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय अजय यांना आपल्या हस्ते या षटकानंतर देऊया आपण, की कॅमेरा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल. एका षटकानंतर आपण देतोय. धावफलकावरती धावा आहेत 5 बॉल नंतर 7 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर टेंबीपाडा संघ अडचणीमध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. एक षटकार जरूर आलाय. हा बॉल खूपच बाहेर आहे. पंच एक्सरसाइज करतात दुपारच्या सत्रामध्ये आणि दर्शवत असताना हा बॉल आहे वाईट बॉल. वाईट +1 एकूण 2 धावा ऍड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली असताना 9 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपण 9 धावा धावफलकावरती पाहत आहेत. टेंबीपाडा वर्सेस टकापाडा चालू असताना मॅच. गोलंदाज लोअर फुलटस बॉल होता, चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र 1 रन कंप्लीट होतोय. पहिलं षटक मैदानाच्या आत संपलंय. 10 रन धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. कॅमेरा तिथे पोहोचतोय. अनिलजी बेनबन्से आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. गोविंदा यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सध्या मुख्य स्क्रीनवरती आपल्याला पाहू शकतात. अनिलजी बेनबन्से चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. आयोजन भूमिकेमध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बोलूयात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज येतोय दुसरं षटक. पहिला बॉल उडवलाय, बॉलला बॉल चाललाय, तिथे फिल्डर आहे, फिल्डरच्या हातामधून कॅच सुटलाय आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर 1 रन तिथे आपल्याला पाहायला भेटतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 11. 1.1 षटकानंतर 11 रन. 1 रन तिथे आपल्याला पाहायला भेटतं. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहिलं तर 12 रन. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये 12 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुलटस बॉल आहे, तिथे मात्र आपण पाहू शकतायत पंचांचा इशारा. 9 चेंडूचा आपल्याला पाहायला भेटतोय. प्लस डिक्लेअर 1 एकूण 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण पाहिली तर ऍड होत असताना जाऊन पोहोचले असताना ती मात्र 14 रन. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्क्स वरती. यावेळचा बॉल चेंडूला लॉक केलाय. चेंडू पंचांचा नो चेंडूचा इशारा तिथे मात्र प्राप्त होतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. फटका चांगला होता, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती आता मात्र लगावली जात असताना 16 रन 16. तीन बॉल आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ होतो. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 रन. यावेळी 1 धाव इथे मात्र कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 17 रन 17. लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. +1 एकूण 2 धावा असतील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा टेंबीपाडा संघाच्या धावफलकावरती पाहायला भेटतात. टकापाडा वर्सेस टेंबीपाडा असा चालू असलेला मॅच. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल, पहिला सामना अक्षता 11 वर्सेस टेंबीपाडा रंगला. त्या मॅच मध्ये 33 धावा बनवल्या टेंबीपाडा संघाने आणि 34 धावाचा पाठलाग करत असताना अक्षता 11 ने तो सामना लवकरात लवकर फिनिश केला. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत असताना चेंडू मात्र पंचांचा इशारा येतो. यावेळी डिक्लेअर झोन मध्ये आणखीन 1 रन आपल्याला पाहायला भेटेल आणि नो +1 एकूण 2 धावा. 2 धावेने धावसंख्या आहे 21 21. रन ना नाही, एकच रन घेतला, 2 घेतला होता का? 22 रन 22. लॉस ऑफ 2 विकेट. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतो. या षटकातील 4 22 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपण पाहू शकतायत. यावेळचा बॉल शॉर्ट आर्म पुलचा फटका आहे, तिथे मात्र फटका आपल्याला पाहायला भेटतो. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि डिक्लेअर झोन मधून 1 धाव प्राप्त होत असताना धावफलकावरती धावा आहेत 23 रन. टेंबीपाडा संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर 2 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला परत असताना ही 23 धावा आहेत. हा फटका समोरच्या दिशेने अगदी लाजवाब स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय. मॅक्सिमम यूज इट. 6 रन. व्हॉट अ शॉट. DJ Webhub in the mix.
थँक्यू. 29 रन धावफलकावरती लगावल्या गेल्या. दोन महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला परतलं असल्यानंतर APL आपण सर्वजण ऐकतात पाहतात. आगाशी प्रीमियर लीग पहिलं वर्ष आहे आणि पहिलं वर्ष या स्पर्धेच्या दिशेने अगदी चांगलं वाटचाल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. यानंतरचा नेक्स्ट मॅच आपण पाहतात मॅच क्रमांक 4 अक्षता 11 वर्सेस साईदाम वाडी. दोन टीमच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. तिथे आपला अगदी टॉस देखील होईल या 2 षटकानंतर आणि टॉस केला जाईल साईदाम वाडी वर्सेस अक्षता 11. बॉल उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे आणि इथे मात्र बॅट्समॅन आउट होत असताना विकेटचं पतन काढू बाद. थँक्यू. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. 29 रन 3 विकेट. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. काय झेल टिपलाय अक्षरशः डोळ्यांचा पाळणा पेंडणारा हा झेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. टेंबीपाडा संघाला लागतोय आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 4. हॅट्रिक वरती गोलंदाज येतोय. हॅट्रिकची संधी मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा असताना 4 गडी. इथे मात्र पंचांचा अगदी वाईट चेंडूचा इशारा येतोय. अजूनही संधी आहे हॅट्रिकची संधी. इथे काय गोलंदाजी होते. अक्षरशः बॅट्समॅन बीट होतोय. अडचणीमध्ये सध्या सापडलाय टेंबीपाडाचा हा संघ. मैदानाच्या आतमध्ये दुविधामध्ये आहे. निर्धाव चेंडूची सांगता. हा बॉल बॅटची एज होती. पंचांचा मात्र सिग्नल तिथे येतोय. विकेटचं पतन खेळाडू बाद. आणखीन एक धक्का. थँक्यू. 30 रन मैदानाच्या आतमध्ये. 5 विकेटच्या नुकसानीनंतर 2.3 षटक टेंबीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल तिथे संधी होती. अजूनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय. विकेटचं पतन खेळाडू बाद. आणखीन एक धक्का लागतो. धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद. थँक्यू. सिद्धू मैदानाच्या बाहेर येतो. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर केवल जर्सी क्रमांक 16 परिधान केलेला हा खेळाडू सध्या मैदानामध्ये. टेंबीपाडा संघ पहिल्या 2 षटकामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं मात्र त्यानंतर अडचणीमध्ये आहे. हा बॉल ब्रॉकल मधून खोदून काढण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त अवघी 1 धाव आपल्याला पाहायला भेटतंय. 31 धावा धावफलकावरती लगावल्या जात असताना 6 गडी तंबूच्या अस्त्राला परतलेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये रन आहेत 10.33च्या सरासरीने. त्या मात्र 31 रन. कमॉन डीजे. हा बॉल आपण पाहू शकताय खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतायत करण चांगलं फिल्डिंग करत असताना 1 धाव आपल्याला पाहायला भेटतंय आणि एका धावेने संघाची धावसंख्या आहे 32 रन. 32. उडवलाय बॉलला. बॉल गेलाय. आजच्या दिवसातील सर्वात लांब फटका. हाय तो मॅक्झिमम यूज इट. 6 रन. थँक्यू. 38 रन 6 विकेट. काय फटका खेळला. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा. एक सर्वाधिक लांबचा षटकार जर विचार केला तर आजच्या दिवसामधील हा फटका होता. दुसरा चेंडू. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल इथे पंचाने नो बॉल घोषित केलाय अतिरिक्त स्वरूपानं. दबाव इथे मात्र अक्षरशः गोलंदाजावरती जाणवतोय. एक षटकार आल्यानंतर स्वतःवरती दबाव घेतोय. 39 रन.
हा बॉल बिगिट करायचा होता, चेंडू बॅट मध्ये कन्वर्ट व्यवस्थित होत नाहीत. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉल मध्ये रन आहेत 39-39. विकेटचं पतन, बॅटची हलकीशी एज होती, विकेट किपरचा सहारा आणि इथे फलंदाज मात्र तंबूच्या आसराला पडतोय. आणखीन एक धक्का लागतोय. विकेट क्रमांक 7 गॉन. आई दर्शन घेईन मी तुझ्या डोंगरावर, येऊ कृपा मावं, थँक्यू आगरी खोल्यावर. थँक्यू. 39.7 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला भेटत आहेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये होता, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. कदाचित झेल टिपला असता तर इथे ऑल आउट असता टेंबीपाडाचा संघ. मात्र मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आहे 40. फटका मात्र कळला, चेंडू आपण पाहतात क्रॅकिंग स्ट्रोक आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न, अगदी 2 धावा तिथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि 42 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 43 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करूयात. अक्षता 11 संघाचे कॅप्टन आणि साईदाम वाडी संघाचे कॅप्टन आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी समोरच्या दिशेने या. तिथे आपला टॉस केला जाईल. पाठलाग होईल मैदानाच्या आतमध्ये 43चा. एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आगाशी प्रीमियर लीग APL, पहिलं वर्ष, पहिलं सीझन. नाणेफेकीचा कॉल आपण अगदी तिथे नाणेफेकीचा कॉल देखील होतोय. अजयजी आहेत, अजयजी यांच्या शुभ असे आपण एका बाजूला पाहतात. 2 टीमचे कॅप्टन आहेत अक्षता 11 आणि साईदाम वाडी. तिथे टॉस आपण पाहतात, टॉस केला जातोय, टॉस होतोय, टॉसचा कॉल तिथे मात्र जातोय. कोण जिंकलाय? अक्षता 11 संघाने टॉस जिंकलाय. निर्णय देखील आमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचवा आणि यानंतर किती षटकांचे सामने असतील अजयजी ते देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. अक्षता 11 संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी साईदाम वाडी आपल्याला लगेचच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. टार्गेट सेट केलं गेलं, टार्गेट आहे 43 रनचं. टकापाडा संघ प्रथमतः बॅटिंग करेल आता मैदानाच्या आतमध्ये या इनिंगला. स्ट्रायकरवरती मिस्टर गौरव, नॉन स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आहेत आबिद. गौरव आणि आबिद ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. गोलंदाज आपण पाहत आहेत या संघातील एक महत्वाचा खेळाडू मिस्टर सिद्धेशने टेनिस क्रिकेटमध्ये अगदी चांगली कामगिरी आपण टेंबीपाडाच्या मैदानावरती या खेळाडूला खेळताना भरपूर वेळा पाहिलंय. टेंबीपाडा गाव कप TCCच्या माध्यमातून देखील आपण भरपूर वेळा स्पर्धा पाहत आहेत. पहिला बॉल उडवत असताना हवेमध्ये बॉल, झेलची जी संधी होती रोहनने चांगला कॅच झेललाय. विकेटचं पतन काढोबात. कोडिया मै करार मै कोडिया मै करार मै कोडिया मै करार मै कोडिया मै करार. खचनान तोल मांदिलाय रे तुझ्या खचनान तोल मांदिलाय, तुझ्या खचनान तोल मांदिलाय रे तुझ्या खचनान तोल मांदिलाय. थँक्यू. वेलकम बॅक सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये जिथं सुरू आहे क्रिकेटचा महासंग्राम. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, सिद्धेशला ही सफलता प्राप्त होत असताना
हा बॉल खूपच बाहेर आहे. पंच एक्सरसाइज करतात दुपारच्या सत्रामध्ये आणि आम्हाला दर्शवत असताना की हा बॉल आहे वाईट बॉल. रन आहेत 1. आणखीन एक वाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून होत असताना सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंच घोषित करतात आणि व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहिली तर लगावली जात असताना 2 रन. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला स्टेप आउट करून खेळून काढला जात आहे. चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे 1 धाव आपल्याला प्राप्त होताना पाहायला भेटतोय. धावपलकावरती धावा जर नजर टाकली तर धावपलकावरती धावा आहेत 3 रन. गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना लेग स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल आहे. पुन्हा एकदा पंच घोषित करतायत. वाईट चेंडूचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या ही 4. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने सिद्धेश. 6 धावा धावपलकावरती या चेंडूवरती 2 धावा इथे कंप्लीट करतायत. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये होत असताना 3 बॉल मध्ये रन आहेत 6. सिद्धेश सज्ज होत असताना पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाने चेंडू फेकला जातोय. दबाव दडपण गदी आपल्यावरती घेतोय आणि गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावपलकावरती धावा आहेत 7 रन. 7. उडवलाय बॉल हवेमध्ये, इथे मात्र बॉल जातोय मॅक्झिमम यूज इट. 6 रन. थँक्यू. 13 रन धावपलकावरती लगावल्या गेल्या. टार्गेट आहे 43 रनचं 43चं मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र 9 चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. चेंडू आणखीन एक चांगला स्ट्रोक, आणखीन एक मोठा फटका. 6+1 एकूण 7 रन. कमॉन डीजे. थँक्यू. 6+1 एकूण 7 धावा मैदानाच्या आतमध्ये. दबावामध्ये गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. 21 रन 21. 43 रनचं लक्ष. यावेळी बॉलला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षकाचा अगदी चांगला प्रयत्न होता तिथे मात्र आपण पाहतात डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव प्राप्त होत असताना पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय आणि धावपलकावरती धाव आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना 5 बॉल मध्ये रन आहेत 22 रन. शेवटचा बॉल चांगला आहे अगदी तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 23 धावा धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा येत आहेत. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत 20 रन. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर येऊया मॅच कडे जिथे डीजे ऑपरेटर सध्या रेडी आहेत. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. APL आपण पाहू शकतायत आगाशी प्रीमियर लीग पहिलं वर्ष पहिलं सीझन. उडवण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतायत धावचीची संधी जणू काही होते तिथे मात्र खेळाडू बाद होत आहेत. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. खेळाडू बाद. विकेटचं पतन. दुसरा विकेट बाद. थँक्यू. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा सर्वांचं. आपण पाहतात टकापाडा वर्सेस टेमीपाडा असं चालू असताना मॅच 23 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर पाठलाग होतो. टार्गेट आहे 43 रनचं 43चं. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत 20 रन. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 17 बॉल मध्ये 20. बॅकफुटला जाऊन चेंडूला हलक्या हाताने स्टिअर केलं गेलं तिथे मात्र 1 रन कंप्लीट होत असताना 1 रनने धावसंख्या आपण पाहिली तर धावपलकावरती आहेत त्या मात्र 24 रन. मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण. फटका चांगला आहे. सिद्धू तिथे मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश आपल्याला पाहायला भेटतोय. या चेंडूवरती जाईल उचलेल फेकेल तोपर्यंत 1 रन कंप्लीट आणि धावसंख्या धावपलकावरती आहेत त्या मात्र 25. 2 महत्वाचे गडी होते टकापाडा संघाचे तिथे सध्या पॅव्हेलियन मध्ये आहेत. इथे उडवलाय समोरच्या दिशेने खेळलाय बॉलला. बॉल 1 बाउंडच्या सहाय्याने निघून जातोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक. 4 रन. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये.
थँक्यू. 29-29 रन, 2 विकेटच्या नुकसानीनंतर ही धावसंख्या आहे. इथे मात्र बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि त्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे आपल्याला पाहायला भेटते 1 रन. 2 रनने धावसंख्या धावफलकावरती ऍड होत असताना आपण पाहू शकतायत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देखील होत असताना आपल्याला पाहायला भेटला आणि धावफलकावरती धावा. यावेळचा बॉल उडवलाय, बॉल जातोय. यूज इट. आणखीन एक मॅक्झिमम षटकार, 6 रन. थँक्यू. 36 रन, 2 विकेटच्या नुकसानीनंतर 43 रनचं लक्ष होतं. यावेळचा बॉल आडव्या बॅटीने करून काढला, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे 1 धाव प्राप्त होताना पाहायला भेटतंय. 2 षटक मैदानाच्या आतमध्ये संपले आहेत. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला भेटत आहेत. आता विजयासाठी जर विचार केला तर 12 बॉल मध्ये फक्त 6 रनची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर येतोय मॅच कडे. थँक्यू. गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर विनीत. पहिला बॉल चांगला आहे, पहिला बॉल निर्धाव आहे. पहिल्या बॉल वरती कहाणीमध्ये काही ट्विस्ट घडेल का? मैदानाच्या आतमध्ये अजूनही 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 बनवायचे आहेत. उडवलाय बॉलला, बॉल चाललाय सरळ सीमा पार. या मॅचला जिंकलाय. कंग्रॅच्युलेशन टकापाडा अँड हार्ड लक बाय टेंबीपाडा. सलग दुसरा मॅच मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय आणि टकापाडा संघाने या मॅचला जिंकलाय. त्यांचं अभिनंदन करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने देखील आपण वाटचाल करणार आहोत. मात्र एक ब्रेक देऊया डीजे कडे, त्यानंतर येऊया मॅन ऑफ द मॅच कडे. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो मिस्टर आबिद. आबिद ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 29 रन आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. मी विनंती करतोय, चला मॅन ऑफ द मॅचचा पण हा पुरस्कार देऊयात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथे घोषित करतात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मदतीर्थी दिला जातोय नितेशजी यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तिथे देतोय. आबिद, कॉंग्रॅच्युलेशन अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. बॅटिंग करत असताना 29 रन आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याने प्राप्त केले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय आबिद. कॉंग्रॅच्युलेशन. पुढील वाटचालीसाठी खूप सारा शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅचच्या दिशेने वळतो, जिथे महत्वाचा मॅच आहे अक्षता 11 वर्सेस साईदाम वाडी. साईदाम वाडीने आतापर्यंत 1 मॅच गमावलाय. अक्षता 11 एक सामना जिंकलाय. ही मॅच देखील खूप रोमांचक असेल. एक ब्रेक घेऊया, जिथे डीजे ऑपरेटर रेडी आहेत आणि त्यानंतर येतोय मॅच कडे. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि तुली गोदे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवी. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलाचा गोंधळा आणशील. आता तू लाडी गोडी न फिरवशील, उद्या मला सोडून देशील. नको वंदा पाणी मला नको घोडा गाडी. नको तुझी वाट तुझ्या प्रेमाची मला गोडी.
साईदामवाडी आणि एका बाजूला आपण पाहत आहेत मॅच सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षता 11. साईदामवाडी विनंती करतो आपला एखादा खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू असेल तर पाठवा प्लीज. 4 षटकांचा सामना असेल. अनिलजी सामना किती षटकांचा असेल? 4. थँक्यू. दोन्ही संघाला एक विनंती करतो आपला एखादा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आमच्या कॉम्बॉक्समध्ये राहू द्या, कारण की स्कोरिंगमध्ये कुठलीही गडबड होणार नाही याची दक्षता मी घेतोय. त्यामुळे विनंती करतो आपला एक्स्ट्रा खेळाडू. थँक्यू. चला मॅचच्या दिशेने वळतोय. साईदामवाडी वर्सेस आपण पाहत आहेत अक्षता 11. या दोन संघादरम्यान महत्त्वाची मॅच रंगतय. टॉस जिंकलाय अक्षता 11ने आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये साईदामवाडी संघाला आमंत्रित केलंय. साईदामवाडी पहिला मॅच 49 धावा बनवल्या आणि 50 धावा कंप्लीट करत असताना अमृता 11ने त्या 50 धावा तिथे कंप्लीट देखील केल्या. क्रिकेटचा सीझन आला रण मैदाने गाजवी. क्रिकेटचा सीझन आला रण मैदाने गाजवी. असा एकच बादशाह मुरबी गावाचा कुणाला घाबरत नाही. असा एकच बॅटमन ओमकार पाटील कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. थँक्यू. कुणाला घाबरत नाही. चला मॅचला सुरुवात करतोय. साईदामवाडी वर्सेस आपण पाहत आहेत अक्षता 11 असं चालू. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्या रंगतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहत आहेत मुकेश. मुकेशचा पहिला बॉल थोडासा अतिरिक्त स्वरूपाने फेकला जातोय. चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि पंच देखील तेच दर्शवतात की हा बॉल आहे वाईट बॉल. 1 रन. पुन्हा एकदा बॉल खराब. चेंडू लेंथ मध्ये थोडंसं परिवर्तन करायला हवं. इथे मात्र 2 चेंडू मात्र भरकटले जातात गोलंदाजा माध्यमातून. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन मिस्टर सोहेल, नॉन स्ट्रायकरवरती मिस्टर राहुल. यावेळी ब्रॉकल मधून चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न मेघेश. या चेंडूवरती वेगाने पुढे जातो. चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव तिथे मात्र कंप्लीट होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले असताना 3 रन. मुकेश सज्ज होत असताना पुढचा बॉल राहुल साडी. हा बॉल पडल्यानंतर पंच दर्शवत असताना 2 हात हवेमध्ये करतात, एक्सरसाइज करतात आणि दर्शवतात की हा बॉल आहे वाईट बॉल. रन आहेत 4. चांगला बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. ही गोलंदाजी खास करून आतापर्यंत राहिलंय मुकेशच्या माध्यमातून. जरी 2 चेंडू त्याने अतिरिक्त फेकले तरी देखील 2 चेंडू त्याचे चांगले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड विकेटने या बॉलला उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये होता. अगदी तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतात वेगाने चेंडूवरती अजय येतात. या चेंडूला फील्ड करेपर्यंत तिथे 2 धावा आपल्याला पाहायला भेटतील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती लगावली जात असताना 6 रन. 6 ऑन दी बोर्ड. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. 3 बॉलमध्ये रन आहेत 6 रन. अजूनही उर्वरित चेंडू असतील 3. हा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघतोय. पंच दर्शवत असताना वाईट बॉलचा सिग्नल येतोय. वाईट बॉलने धावसंख्या आहे 7 रन. साईदामवाडी संघ बॅटिंग करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. आणखीन एक वाईट चेंडू. 8 रन 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला भेटत आहेत. अक्षता 11ने पहिला मॅच जिंकला होता. साईदामवाडी आपला पहिला सामना गमावलेला आपल्याला पाहायला भेटला. इथे मात्र जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला अक्षता 11 संघ विचार करतोय आणखीन एखादा विजय आपल्याला कसा प्राप्त करेल त्याच्याकडे प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मुकेश सज्ज होत असताना या षटकादरम्यान हा पुढचा बॉल चौथा चेंडू राईट राऊंड विकेटने उडवलाय. बॉल फुलटस आहे. लोवर फुलटस बॉल. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 रन. व्हॉट अ शॉट. थँक्यू. षटकार येतो. षटकाराने धावसंख्येमध्ये परिवर्तन. धावसंख्या धावफलकावरती आता फ्लाइंग होत असताना जाऊन पोहोचले असताना 14 रन. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे साईदामवाडी संघाच्या माध्यमातून. एक बिग हिट ज्या षटकाराची नितांत गरज होती तो षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. APL
आगाशी प्रीमियर लीग आपण पाहत आहेत जे सर्व खेळाडू अक्षरशः या प्रीमियर लीगची वाट पाहत होते. आजचा तो दिवस मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः उजाडला गेला आणि आज आपण पाहत आहेत APL ला सुरुवात झाली. पहिला दिवस आजचा या स्पर्धेचा आणि अंतिम दिवस. हा बॉल खराब आहे. पंच दर्शवत असताना की हा बॉल देखील वाईट आहे. वाईटने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले असताना 15 रन 15 ऑन द बोर्ड. उडवण्याचा प्रयत्न बॉल चाललाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली होते. एकच धाव तितकाच चांगला थ्रो क्विक थ्रो आपल्याला पाहायला भेटतो आणि धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र 16 रन 16. शेवटचा बॉल. हा बॉल इथे मात्र फक्त चेंडूला फ्लिप केलं गेलं. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतंय. पहिलं षटक मैदानाच्या आत संपलंय. पहिल्या षटकामध्ये साईदामवाडी संघाची धावसंख्या आहे ती मात्र बिनबाद 17 रन. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर येऊया मैदानाच्या दिशेने जिथे डीजे ऑपरेटर रेडी आहेत. APL पहिलं सीझन. अगो कारल्याचे माऊ 17 धावा पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. साईदामवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करत असताना एका बाजूला आपण पाहिलं तर राहुलची बॅटिंग, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सोहेलची बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप, जी भागीदारीची गरज होती ती भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या बाजूला विचार करतोय एखादा आपण विचार केला तर अमृता 11चा संघ, अक्षता 11 संघ विचार करतोय की इथून 1 ते 2 विकेट कसे प्राप्त करता येतील. महत्त्वाचे खेळाडू आहेत त्यांना तंबूच्या आश्रयाला कसं पाठवता येईल हा विचार सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजय येतोय गोलंदाजी मागवरती. अजयचा पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला मेघेश. मेघेशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जाईल. 1 रन तिथे कंप्लीट होते आणि एका रनने धावसंख्या आपण पाहिली तर लगावली जात असताना 18 रन. खूपच बाहेर आहे. लेगस्टम्पच्या पंच तेच दर्शवतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 19. यावेळी मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल होता तिथे मात्र वैभवच्या हातामध्ये झेल देऊन विकेटचं पतन होईल. पहिला बॅट्समॅन राहुलच्या इनिंगला समाप्ती. धावफलकावरती असताना 19 रन. और झुम्मे की रात है, और जुम्मे की रात है, जुम्मे की बात है, अल्लाह बचाए मुझे तेरे वार से. 19 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट. महत्वाचा गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. साईदामवाडी संघ आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एक महत्वाचा गडी अजयने ते विकेट मात्र प्राप्त करून दिलाय. यावेळी बॉलला उडवलाय. बॉल चाललाय तिथे मात्र आपण पाहतायत तर डिक्लर आहे. त्या डिक्लर असल्या कारणामुळे तिथे 1 धाव आपल्याला पाहायला भेटते आणि एका रनने धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती लगावली जात असताना 1.3 षटकांच्या समाप्ती अखेर 20 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर. आगाशी प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. संपूर्ण आगाशी येथील सर्व हे खेळाडू आज या मैदानावरती स्वतःला सिद्ध करण्यासाठी दाखल झाल्यात. त्या सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत. अनेक प्रेक्षक वर्ग सध्या या मैदानावरती उपस्थित आहेत, त्या देखील सर्वांचं स्वागत. या बॉलला उडवलाय. हा बॉल जातोय तिथे मात्र विकेट असेल, खेळाडू बाद होईल आणि सेलिब्रेशन पहा. सेलिब्रेशन होत आहे अजयच्या माध्यमातून. विकेटचं पतन, फलंदाज गॉन. धावसंख्या धावफलकावरती आहे 20 रन 2 गडी बाद. साईदामवाडी वर्सेस अक्षता 11 असा चालू असलेला मॅच. चार बॉल धावसंख्या आहे 20. अंतिम शेवटचे या षटकातील 2 चेंडू असतील अजूनही या दुसऱ्या षटकातील. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दाखल होत असताना
आशिष एक हरहुन्नरी खेळाडू आहे, ज्याच्यामध्ये भरपूर क्षमता आहे. भरपूर वेळा आम्ही या खेळाडूला पाहिलं आहे. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी आपण पाहत आहेत आशिषसाठी हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना एक रन तिथे पंच घोषित करतायत आणि धावफलकावरती धावा आपण पाहिला. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. धावसंख्या आहे 21-21. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. अजयनं काय गोलंदाजी हाताळलंय मैदानाच्या आतमध्ये, अगदी डोल्यांचा पारडा फिरणारी. या बॉलला उडवण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल होता. एक रन तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. आणखीन एक चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये रन आहेत 22 रन आपल्याला पाहायला भेटतात. अजूनही अंतिम 2 षटक असतील. एक छोटासा ब्रेक घेऊया जिथे डीजे ऑपरेटर रेडी आहेत. कम ऑन डीजे. सेलिब्रेशन नाचो धनातन म्यूजिक बजाओ कह दो ये सबसे आज की पार्टी मेरी तरफ से आज की पार्टी मेरी तरफ से सबको बोलो तेरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से सबको बोलो तेरे पलक से आज की पार्टी मेरी तरफ से. थँक यू. षटक क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणारा हा गोलंदाज अनिल बेनबन्सी सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक समालोचक देखील आहेत. टेंबीपाड्याच्या मैदानावरती नेहमी सातत्याने आमची भेट होत असते आणि हाच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. मला ज्यांनी संधी दिली अनिलजी बेनबन्सी आपल्या देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 30. पहिला बॉल काय बॉल होता, तितकंच चांगलं फिल्डिंग पॉलोत्रामध्ये. फक्त एकच धाव आपल्याला पाहायला भेटतंय. क्षमता या खेळाडूकडे भरपूर आहे, ती मैदानाच्या आतमध्ये असतो दाखवत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. 23 रन 23 ऑन दी बोर्ड मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला भेटत आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्क्सवरती सज्ज होतोय मिस्टर अनिल. इथे मात्र क्लीन बोर्ड, फलंदाज बाद होईल. यष्ट्या उद्ध्वस्त केला गेला. विकेटचं पतन, गॉन कट आउट. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो टगर वो हो टगर मैं न रुकेगा, आइला रे आइला हत्तीचा माइला. थँक्यू. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर आतापर्यंत स्थिरावली जात असताना 23 रन. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी सुरू आहे सध्या अनिलजी बेनबन्सी यांच्या माध्यमातून. का मागच्या मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला हे मात्र घोषित करत असताना सध्या चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. यावेळचा बॉल आपण पाहू शकताय तर चांगला बॉल तिथे मात्र हाताला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू क्रमांक मैदानाच्या आतमध्ये फेकले गेलेत आतापर्यंत. व्हाईट बॉलचा चेंडूचा इशारा नंतर धावसंख्या आहे 24 रन. यावेळचा बॉल आपण पाहू शकताय तर चांगला बॉल तिथे मात्र डायरेक्ट हिटची संधी होती. डायरेक्ट हिट होत नाही. चेंडू मात्र आपण पाहत आहेत डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आपल्याला ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटतंय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र 25 रन. यावेळचा बॉल लेग स्टंपच्या खूपच बाहेर पंच दर्शवत असताना आपण पाहत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र काउंट होतोय आणि धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर लगावल्या जात असताना 26 रन. यावेळचा बॉल उडवलाय. बॉल सरळ जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. दमदार स्ट्रोक. 6 रन. वाडा शॉट. तू नदी तो तारा फोटो वर चल से, तू नदी तो तारा फोटो वर चल से, जुदारो फोटो नदी नदी नदी, जुदारो फोटो नदी तो फोटो कॉपी पर चल से. थँक्यू. वेलकम सर्वांचं अगदी सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. 31 रन 3 विकेटच्या नुकसानीनंतर षटक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये या षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहत आहात पंचांचा खराब चेंडूचा इशारा. व्हाईट बॉलचा सिग्नल काउंट होतोय. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर लगावला जात असताना 33 रन.
मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चेंडूचा खेळ होतोय. आपण पाहू शकता 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 33 रन. उर्वरित अजूनही चेंडू शेष असतील ते मात्र 2. साईदाम वाडी वर्सेस अक्षता 11 असा चालू असलेला मॅच. यावेळचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहू शकतायत. 1 रन तिथे मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 34 रन. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असेल. 34 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आगाशी प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. APL पहिलं वर्ष मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 4 साईदाम वाडी वर्सेस अक्षता 11 सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनिल बेनबन्सी यावेळेला बॉल चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत अजय या चेंडूला फील्ड करेपर्यंत आपण धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पाहिली असेल तर 1 ने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले असताना 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती मात्र 35 धावा धावफलकावरती पाहायला भेटतात. शेवटचे 6 चेंडू अजूनही मैदानाच्या आत येणं बाकी असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया, बोलूया डीजे कडे आणि त्यानंतर येऊया APL पहिलं वर्ष. धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने दे धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी. थँक्यू. 35 धावा धावफलकावरती आहेत. 3 महत्वाचे गडी तंबूच्या अस्त्राला परतले आहेत. नव्याने गोलंदाज षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत मार्गस्थ होत आहे. पहिला बॉल आपण पाहत आहे. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये जिथे 1 धाव आपल्याला फक्त पाहायला भेटेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 36 रन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा YouTube वरती प्रक्षेपित होताना पाहत आहेत. यावेळचा बॉल उडवलाय. बॉल जातोय. चेंडू तिथे पंचांचा सिग्नल येईल. चेंडू सीमारेषे पार. मॅक्सिमम यूज इट. 6 रन. राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो. थँक्यू. काय फटका होता. अगदी चेंडूला मात्र खेळलं, त्यानंतर चेंडूला मात्र पाठवलं सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू 6 धावेसाठी षटकार. 42 रन. 3 विकेटच्या नुकसानीनंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. साईदाम वाडी प्रथमतः बॅटिंग करतोय. आणखीन एक फटका चांगला आहे. इथे मात्र अनिल बेनबन्सी येत आहेत. विकेटचं पतन होईल. खेळाडू तिथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतेल की काय, मात्र पंचांचा इशारा तिथे आपण पाहत आहेत. दोन रन या चेंडूवरती नो बॉलचा असल्या कारणामुळे ही झेल होऊ शकत नाहीत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली असताना 44. रन. यावेळचा बॉल आपण पाहत आहेत हवेमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगला कॅच झेल टिपलाय जयने. विकेटचं पतन होईल. आणखीन एक धक्का लागतोय साईदामवाडी संघाला. तीन 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 रन. 4 गडी. शिवम गोलंदाजी मार्गावरती. जर्सी क्रमांक 33. यावेळी बॉलला उडवला. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषेपार. हा येतोय APL षटकार. 6 रन. साईदामवाडी संघाच्या 50 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना अक्षरशः स्कोर कार्ड वरती अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय फटका होता. चेंडूला मात्र ब्रॉकॉल मधून सरळ उचललं. त्यानंतर चेंडू सरळ 6 धाव्यांसाठी षटकार. षटकातील 5वा बॉल. आणखीन एक चांगला बॉल पाहायला भेटतोय. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेट किपरच्या सरळ हातामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल मध्ये रन आहेत 50. 4 विकेट. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला देखील उडवला हेलिकॉप्टर पद्धतीने. आणखीन एक चांगला षटकार. चेंडू सरळ सीमा पार. षटकार. मॅक्सिमम यूज इट.
आया मना बसवीला लावला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा केला आया मना बसवीला लावला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा केला कुमाई फुलराणी घेऊ सैली दिवाणी कुमाई फुलराणी घेऊ सैली दिवाणी मना सोडून गेली गो लावला धक्याला मना सोडून गेली गो लावला धक्याला कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल नकऱ्याची चाल बारी गुलाबी गाल कुर्ले कुर्ले तुये काले काले बाल नकऱ्याची चाल तुये गुलाबी गाल मना सोडून गेली गो लावला धक्याला मना सोडून गेली गो लावला धक्याला कुर्ले कुर्ले गे साची माई वसुंधरा काय गो गेली कुर्ले कुर्ले गे साची माई वसुंधरा काय गो गेली साग नको मला बच्चा नको मला राजासारखा नवरा पाहिजे मला राजासारखा नवरा Thank you. पाहिजे साग नको मला बच्चा टॉस होईल. नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. अमृता 11 आणि टकापाडा. अमृता 11 आणि टकापाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. प्लीज विनंती करतो दोन संघाचे कॅप्टन. मॅच क्रमांक 5 ला सुरुवात होईल थोड्याच वेळामध्ये. अमृता 11 आणि टकापाडा 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सत्तावन्न रनची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 57चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय आणि या 57 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतात का हे देखील आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. 57 धाव्यांच्या लक्ष्याला पाठलाग थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजे ऑपरेटरकडे वळूया आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण येऊया पुन्हा एकदा. डीजे लाखात आई डबल भरली चिरजवानी पुरी बशील काय दिलाची राणी माझ्या होशील काय दिलाची राणी पुरी होशील काय दिलाची राणी माझ्या होशील काय दिलाची राणी पुरी होशील काय दिलाची राणी माझ्या होशील काय दिलाची राणी नारे नकऱ्याची पोर नकवाची नारे नकऱ्याची पोर नकवाची लाखात आई डबल भरली चिरजवानी पुरी होशील काय दिलाची राणी माझ्या होशील काय दिलाची राणी. चला मॅचला सुरुवात करूयात. अक्षता 11 वर्सेस साईदाम वाडे असं चालू असलेला मॅच. यानंतर होणारा सामना अमृता 11 वर्सेस टकापाडा या दोन संघादरम्यान आपण टॉस देखील तिथे मात्र करणार आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये 57 धाब्यांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. आगाशी प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. APL पहिलं पर्वामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं
क्रीडा शौकीनांचं आणि उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत करतोय. मॅचला आपण पाहता जिंकण्यासाठी 57 धाव्यांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय आणि या 57 धाव्यांच्या टार्गेट कंप्लीट करण्यासाठी दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाले आहेत. एका बाजूला वैभव आहे, दुसऱ्या बाजूला आपण खेळाडू पाहतात मैदानाच्या आतमध्ये अजय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण वैभव पाहतात. अजय पवार ऑर्गनायझर कमिटीमध्ये महत्वाचा वाटा त्यांचा देखील आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विचार केला तर आगाशी क्रिकेट क्लब आयोजित मान्य श्री वरुण अमृत पुरंदरे यांच्या सौजन्याने आपण पाहतात आगाशी प्रीमियर लीग 2021 ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. अंडरआर्म ओपन क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर मान्य श्री वरुणजी पुरंदरे, हर्षजी घरत, मुकेशजी वजे साहेब, प्रशांतजी घरत, त्यानंतर मुकेशजी मांगेला, राकेशजी भाते या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला देणगी दिली. तर सर्व देणगीदारांचा देखील मनापासून आभार व्यक्त करूयात. मॅचच्या दिशेने वळतो जिथे 4 षटकांमध्ये 57 धाव्यांचा टार्गेट सेट केलं गेलंय आणि त्या 57 धाव्यांचा टार्गेट करण्यासाठी सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला अजय पवार आहे तर दुसऱ्या बाजूला बॅट्समॅन आपण पाहिलं मिस्टर वैभव. गोलंदाज राहुल येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी राहिली मात्र गोलंदाजीमध्ये प्रात्यक्षिकरण दाखवावं लागेल. पहिला बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. पहिलं वर्ष आहे आगाशी प्रीमियर लीगचं आणि पहिल्या वर्षामध्ये आपण पाहत आहेत धमाकेदार स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहत आहे निघून जातोय. 1 रन तिथे मात्र कंप्लीट होतोय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 2 बॉलमध्ये रन आहेत आतापर्यंत 1 रन. साईदामवाडी वर्सेस आपण पाहता चालू असलेला मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये. अक्षता 11 पाठलाग होतोय 57 रनचा. पहिल्या 2 बॉल मध्ये रन आहेत 1. काय झालं आउट नाही झाला ना पण धावपलकावरती धावा आपण पाहतात 57 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. पहिली 1 रन दुसऱ्या बॉलवरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. नाणेफेकीचा कॉल आपण करूयात मैदानाच्या आतमध्ये. अमृता 11 संघाचे कर्णधार आणि टकापाडा संघाचे कॅप्टन सध्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आपण या एका षटकानंतर समोर तिथे टॉस देखील केला जाईल. चला घाई करा प्लीज, उशीर होतोय भरपूर कारण की अजूनही आपल्यापर्यंत भरपूर सामने आहेत. 6 मॅच अजूनही शिल्लक आहेत. त्यानंतर सेमीफायनल फायनल एकूण 8 मॅच अजूनही शेष आहेत. ह्या वेळचा बॉल पंचांचा वाईट बॉलचा सिग्नल तिथे मात्र येतोय. धावपलकावरील धावा जर आपण पाहिल्या तर मात्र जाऊन पोहोचले असताना 2 ने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले असताना 3 रन. सत्तावन्न धावांचं लक्ष. धावसंख्या धावपलकावरती 3 रन. अक्षता 11 वर्सेस साईदामवाडी असं चालू असलेला मॅच आगाशी प्रीमियर लीग आपण पाहत आहेत आणि या प्रीमियर लीग मध्ये मॅच क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सध्या रंगतोय. 4था मॅच आहे हा. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय घोषंगित क्षेत्रामध्ये. जिथे डिक्लर आहे त्या डिक्लर मध्ये जा हा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. आणखीन एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या धावपलकावरती लगावली जात असताना 4 रन. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय 3 बॉलमध्ये 4 मोठ्या लक्ष्याचा पटला करतोय. इथून बिग हिट करणं महत्वाचं आहे. 57 धावांचा टार्गेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. राहुल सज्ज होत असताना यावेळी बॉलला उडवलाय. बॉल जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. चेंडू मात्र निघून जाईल. पंचांचा इशारा येतोय मॅक्झिमम यूज इट. 6 रन. थँक्यू. पंच हा 9 चेंडू आहे का?
नो, थँक्यू. एकूण 7 धावा ऍड होतील म्हणजे जवळजवळ धावसंख्या आहे 11 रन. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 11 रन. मैदानाच्या आतमध्ये आता षटकारांची आतिषबाजी करायला लागेल आणि षटकारांची आतिषबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. चांगली बॅटिंग. पुढचा बॉल उडवला. या बॉलला देखील हा बॉल जातोय लॉंग बॉलच्या डोक्यावरून. दमदार स्ट्रोक. चेंडू मॅक्झिमम यूज इट. 6 रन. थँक्यू. धावसंख्या बॅक टू बॅक 9 नंतर वाढली. आतापर्यंत जाऊन पोहोचले असताना 18 रन. हा देखील बॉल आपण 9 चेंडू पाहिलाय. 18 रन धावफलकावरती पाहायला भेटतात. चेंडू आतापर्यंत हाताळून झाला 3. काय बॅटिंग मैदानाच्या आत सुरू आहे. अफलातून बॅटिंग. वैभव स्ट्रोक चांगला आहे. तिथे मात्र आपण पाहतायत एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली असताना 4 बॉल मध्ये 19 रन. चार बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 4 बॉल मध्ये रन आहेत 19 रन. पटलाक होतोय मैदानाच्या आतमध्ये 57 रनचा. हे दिमागाचं क्रिकेट आहे. एका बाजूला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत असतील तर दुसऱ्या बाजूनं तुम्हाला सिंगल वरती परिवर्तन करणं गरजेचं आहे. डोक्याचा वापर काय असतो ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मिस्टर अजय पवार. धावसंख्या धावफलकावरती आहे 20 रन. 20. पाठलाग होतोय मैदानाच्या आतमध्ये 57 रनचा. अजूनही विजयासाठी पाहिलं तर 37 रनची गरज. 19 बॉल मध्ये 37 बनवायचे आहेत. पुढचा बॉल खेळण्यासाठी बॅट्समॅन पुण्यात रेडी होत आहेत. उडवलाय बॉलला हेलिकॉप्टर पद्धतीने समोर. तिथे मात्र चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. पहिला विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय अक्षता 11 संघाला. धावफलकावरती धावा असताना आपण पाहिलं तर स्कोर आहे तो मात्र 20-20. सवारची मिळाली वर्षाला पिक्चर हिट बघा झालाय गो. थँक्यू. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर 20 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये लगावल्या गेल्या आहेत. पाठलाग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात 57 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही विजयासाठी जर पाहिलं तर 37 रनची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला भेटेल. कुठल्या प्रकारे गोलंदाज अटॅक यावेळी वापरला जाईल हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासारखं असेल. आगाशी प्रीमियर लीग आपण पाहतात पहिलं वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मॅच क्रमांक सध्या मैदानाच्या आतमध्ये 4 सुरू आहे. यानंतरचा 5वा सामना अमृता 11 वर्सेस टक्कापाडा या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला भेटेल. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस होत आहेत. एक खेळाडू आहे लॉंग ऑनला, एक खेळाडू आहे लॉंग ऑफला, एक खेळाडू आहे मिड विकेटला, तर एक खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आणि मिड ऑफ मात्र ठेवलं गेलं आहे. विकेट किपर सध्या मैदानाच्या मागे आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला बॉल उडवलाय अजय पवारच्या बॅट मधून. मात्र तिथे क्षेत्ररक्षक रेडी होता. त्याच्या हातामध्ये झेल टिपलाय. विकेटचं पतन. आणखीन एक खेळाडू बाद. गॉन. सर्वांचं सहर्ष स्वागत. जे सध्या या मैदानावरती उपस्थित आहेत प्रेक्षक वर्ग असतील, सर्व महिला बंधू भगिनी असतील, सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रीडा नगरी आहे आणि क्रिकेटमध्ये अगदी अनेक चाहते असतात. त्या सर्व चाहत्यांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत देखील करतो. या मैदानावरती आपण दाखल झालात त्याबद्दल सर्वांचं अगदी स्वागत. मैदानावरती सुरू आहे आपण पाहत आहेत APL आगाशी प्रीमियर लीग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. आगाशी प्रीमियर लीग ठेवण्याचा एक उद्देश ज्यावेळी आम्ही सकाळच्या सत्रामध्ये अजय पवार यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली की आगाशी प्रीमियर लीग अशी आहे, येथून आगाशीसाठी एक टीम बनावी, आगाशीसाठी एक चांगला संघ बनावा, यासाठी आगाशी प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलं आहे. आणि खास करून एक महत्त्वाची बाब आहे, ज्यावेळी प्रीमियर लीग होतात ना, ज्यावेळी अशा स्पर्धा होतात ना, तिथून तुम्हाला चांगले खेळाडू, तिथून तुम्हाला एक महत्त्वाचे खेळाडू प्राप्त होताना पाहायला भेटतात. त्याबद्दल मनापासून अजय पवार, त्यानंतर अनिल बेनबन्सी आणि
संपूर्ण टीमचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने वळतो जिथे सामना रोमांचक आहे. अजूनही विजयासाठी पाहिलं तर 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या मात्र 37 रन. चला मैदानाच्या आतमध्ये थोडासा घाई करा विनंती करतोय कारण की जास्त वेळ जातोय. घड्याळामध्ये आतापर्यंत जवळपास 3 वाजतायत त्यामुळे विनंती करतोय. अजूनही आपल्यापर्यंत 6 मॅच आणि त्यानंतर सेमीफायनल फायनल अजून 8. अंधार देखील लवकर होतो त्याची विनंती करतो थोडंसं घाई करा प्लीज. थोडंसं घाई करा प्लीज विनंती करतो. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ जातोय कारण की आजच्या दिवसामध्ये सर्व सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज रेडी होतोय. गोलंदाजी मार्क्स वरती जर्सी क्रमांक 05 केला हा खेळाडू. पहिला बॉल इथे मात्र आपण पाहू शकता पहिल्या बॉल वरती सिंगल कंप्लीट होतोय. सिंगलच्या दुसऱ्या बॉल वरती ही सिंगल येते. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. 2 बॉल मध्ये रन आहेत 21 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर. अजूनही 36 रनची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला भेटेल. उर्वरित चेंडू आहे ते मात्र 16 बॉलमध्ये 36. विकेट करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र चेंडू चांगला आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. आता बॉल आहेत 15 बॉलमध्ये बनवायचे आहेत 36 रन. स्ट्रायकिंगवरती खेळाडू आपण पाहतात बॅटिंग करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जय आहे तर दुसऱ्या बाजूला मायकल. मैदानाच्या आतमध्ये ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उडवलाय बॉलला समोरच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. हा येतो यूज इट सारंग षटकार. थँक्यू. नितांत गरज आहे षटकारांची सध्या मैदानाच्या आतमध्ये अक्षता 11 ला आणि तो षटकार सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. 27 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर पाठलाग होतोय 57 रनचा. अजूनही जिंकण्यासाठी 30 रनची गरज आहे या मॅचला आणि बॉल तुमच्याकडे आहेत 14 बॉलमध्ये 30 ची गरज असताना या बॉलला खेळला. चेंडू मात्र जातोय डिक्लेअर मध्ये जिथे 1 रन आपल्याला पाहायला भेटतंय. आता गरज आहे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 29 रन. थँक्यू. शेवटचा बॉल आहे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 29 ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्क्स मध्ये सज्ज होत असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा बॉल या षटकातील 13 बॉल मध्ये 29. यावेळचा बॉल पंच दर्शवत असताना खराब बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येतोय. वाईट बॉलचा सिग्नल येतोय. धावसंख्या धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 1 रन तिथे कंप्लीट होतोय. दुसऱ्या रनचा कॉल मात्र एकाच रनवरती समाधान व्यक्त देखील करतायत आणि धावफलकावरती धावा जर नजर टाकली तर 2 षटक मैदानाच्या आतमध्ये संपल्या. 30 धावा 15 ची सरासरी मेंटेन केली गेली आणि 15च्या सरासरीने ह्या 30 धावा आपल्याला पाहायला भेटतात. उर्वरित चेंडू आहेत अजूनही 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जर इथून पाहिलं तर गरज आहे 27 रनची. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. आगाशी प्रीमियर लीग पहिलं पर्व पहिलं वर्ष. थँक्यू. अगदी आपण तिथे टॉस देखील करतो. 2 टीमच्या दरम्यान टॉस होतोय. अमृता 11 टीमचे कॅप्टन आहेत. टक्कापाडा संघाचे कॅप्टन आहेत आणि आमच्या समोर कॅमेरा समोर तिथे टॉस देखील केला जाईल. चला 2 टीमचे कॅप्टन आपण तिथे जा आणि टॉस होईल तिथे. अनिलजी बेनबन्सी यांना विनंती करतोय आपण लगेचच टॉस करून घ्या. 5वा मॅच आहे आणि अजूनही आपल्यापर्यंत जवळपास यानंतर 7 सामने. 5वा मॅच पकडला तर 8 मॅच अजूनही शेष आहेत. चला सामना सुरू करा प्लीज. पंच आपण थोडंसं घाई करा. 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. 57चं टार्गेट आहे. 30 रन इथे बनल्यात. अजूनही 12 बॉल मध्ये 27 27. चला प्लीज घाई करा. भरपूर वेळ घेता आपण. ही प्रीमियर लीग आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सामने आहेत.
12 बॉल 27 असताना पहिल्या बॉल वरती पहिला धमाका. बॉल चाललाय सर लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार सहारण. म्हणून दादा नावाला आला आहे मनाने साधा अशी दादाची आला एकच वादा आमचा राजू दादा थँक्यू थँक्यू थँक्यू. 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता बनवायचे आहेत 21 रन. मॅच रोमांचक आहे. कधीही कुठल्याही संघाच्या बाजूने सामना फिरू शकतो. क्रिकेटचा खेळ एक अनिश्चितपैकी एक खेळ आहे. या सामन्यामध्ये आपण भरपूर वेळा बदल होताना पाहिला आहे. शॉर्ट डिलिव्हरी होती, चेंडूला पुल करणं गरजेचं होतं, तिथे मात्र 1 रन कंप्लीट करतायत. आता समीकरण बनतंय. 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये 20 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा एक खेळ असा आहे ना, क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने परिवर्तन होत असतं आणि मैदानाच्या आतमध्ये परिवर्तन घडतंय. 10 बॉल आहेत. 10 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. APL मध्ये तुम्हाला जर तुमचं स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर तिथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 10 बॉल मध्ये 20 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन सध्या एका बाजूने आपण पाहू शकतायत मायकल, दुसऱ्या बाजूने मिस्टर जय. मायकल साठी मायकलने या बॉलला पाठवलाय. हा बॉल जातोय सर्वाधिक मोठा षटकार, बिग हिट. आया मना बसवीला लवला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा केला आया मना बसवीला लवला धक्याला रे बाबा थँक्यू. मायकल नावाचा हा सर्वाधिक ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. रन आहे 43 रन, 43. 2 विकेटच्या नुकसानीनंतर टार्गेट 57 मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. गोलंदाज पुन्हा एकदा या बॉलला देखील पाठवला. चेंडू जातोय सरळ 6 धावेसाठी. मायकलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक येतोय. APL सिक्सर सहारण. थँक्यू. 49 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपल्याला पाहायला भेटतात. टार्गेट आहे 57चं. अजूनही 8 रनची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 8 धाब्यांची गरज. काय बॅटिंग सुरू आहे मायकलची. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हॅट्रिक षटकार येतोय का? षटकार क्रमांक 3. षटकार क्रमांक 3 येतोय आणि हा येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक सहारण. व्हॉट अ बॅटिंग. थँक्यू. 53-53. यावेळचा बॉल आपण पाहू शकतायत. 1 रन तिथे मात्र कंप्लीट होत आहे आणि या मॅचला आपण पाहतायत आपलं वर्चस्व इथे मात्र विजय संपादन केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन अक्षता 11 अँड हार्ड लक बाय साईदाम वाडी. आपण 2 मॅच मात्र पराभूत होत आहेत. पुढील वाटचालीसाठी खूप सारा शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच होईल अमृता 11 वर्सेस टकापाडा. टकापाडाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून त्याने प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी अमृता 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल.